नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा, सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार गिरीश महाजनांचा इशारा। सरकारचा कडक इशारा, शेत रस्त्यावर अडथळा आणल्यास होणार मोठी कारवाई। फार्मर आयडी ब्लॉक करण्याचा निर्णय। भोंदू बाबा खरात प्रकरणी अत्याचाराच्या ठिकाणी एसआयटीचा छापा, ऑफिस सील, मोठे पुरावे हाती येण्याची शक्यता। इराण युद्धावर पंतप्रधान मोदी उद्या मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा। संसदेत म्हटले होते येणारा काळ कोरोनासारखी परीक्षा घेईल आणि पुतिनही म्हणाले इराण युद्धामुळे कोविडसारखी परिस्थिती निर्माण होण्याचा धोका, युद्ध लढणाऱ्यांनाही त्याच्या परिणामांची जाणीव नाही। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। आज गुरुवार दिनांक 26 मार्च 2026 रोजी बीड जिल्ह्यात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्मोत्सव म्हणजेच रामनवमीचा सण अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। याच अनुषंगाने बीड शहरात प्रभू श्रीरामचंद्रांच्या भक्तांनी रामनवमी निमित्त भव्य अशी बाईक रॅली काढण्यात आली। बार्शी नाका येथून सुरू झालेल्या या रॅलीमध्ये हजारो रामभक्त तरुण सहभागी झाले। या रॅलीत सहभागी रामभक्तांना जागोजागी पाणी पाऊच वाटप करण्यात आले। ही रॅली बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचली असता रामभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे दिसून आले। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज की जय, प्रभू श्रीरामचंद्र की जय अशा प्रकारच्या घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला होता। एकंदरीत आज रामनवमी निमित्त काढण्यात आलेल्या या बाईक रॅलीने बीडकरांचे लक्ष वेधून घेतले। तर सायंकाळच्या सुमारास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली। या बाईक रॅलीच्या दरम्यान बीड पोलिसांनी अत्यंत तगडा असा बंदोबस्त ठेवला होता। दिनांक 23/3/2026 रोजी फिर्यादी बाळासाहेब सोपानराव घुले राहणार समता नगर केज हे केज शहरातून फोनवर बोलत पायी जात असताना दोन अज्ञात इसमांनी पाठीमागून गाडीवर येऊन त्यांचा मोबाईल फोन व रोख रक्कम 2000 रुपये हिसकावून नेल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता। सदर गुन्ह्याचा तपास बीड LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करत असताना LCBचे PSI श्री महेश विघ्ने हे पथकासह दिनांक 25/3/2026 रोजी केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत रवाना झाले असता सदर गुन्हा हा आवेज खाजा शेख राहणार कोकिसपीर केज व सोहेल मोहम्मद शेख राहणार अजीजपुरा केज यांनी केला असून यातील आरोपी आवेज शेख हा धारूर रोडलगत असलेल्या श्रेया बिअर बार जवळ उभा आहे अशी माहिती मिळाली। त्यावरून LCB पथकाने सदर ठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली। गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली असून चोरलेला मुद्देमाल हा आरोपी सोहेल शेखच्या ताब्यात असून तो सध्या फरार आहे। त्याचा शोध पोलीस घेत आहेत। पकडलेला आरोपी आवेश शेख यास केज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून त्याच्या विरुद्ध जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, चोरी यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम व LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली PSI महेश विघ्ने, महेश जोगदंड, दिलीप गीते आणि गणेश मराठे यांनी मिळून केली। नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याचे रोजच नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत। सोशल मीडियावर सध्या विशेष करून तरुण वर्गामध्ये या व्हिडिओची प्रचंड क्रेज असल्याचे दिसून येत आहे। परंतु आपल्याकडेही जर भोंदू बाबा अशोक खरातचा एखादा अशाच प्रकारचा व्हिडिओ आलेला असेल तर सावध व्हा, कारण अशोक खरात या भोंदू बाबाचे महिलांसोबत असणारे हे व्हिडिओज व्हायरल करणे तिघा जणांच्या चांगलेच अंगलट आले आहे। या प्रकरणी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील राहुल शिंदे, योगेश आढाव आणि बीड जिल्ह्यातील संदीप गर्जे या 3 तरुणांविरोधात अहिल्यानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। या 3ही संशयित आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांच्या स्वतंत्र टीम रवाना झाल्या आहेत। यातील संशयित आरोपी राहुल शिंदे याला त्याचा मित्र योगेश आढाव याने, तर योगेश आढाव याला बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील संदीप गर्जे याने हे व्हिडिओ पाठवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। व्हिडिओ पाठवणाऱ्यांची ही साखळीच पोलिसांनी आरोपी केली आहे। त्यामुळे तुम्ही देखील हे व्हिडिओ मागत असाल तर सावध व्हा, अन्यथा महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी तुम्हालाही तुरुंगाची हवा खावी लागू शकते। दरम्यान पोलिसांनी नागरिकांना असा स्पष्ट इशारा दिला आहे की अशा प्रकारचे कोणतेही व्हिडिओ किंवा क्लिप्स आपल्या मोबाईलमध्ये असल्यास ते तात्काळ डिलीट करावेत। विशेषतः पीडित महिलांची ओळख उघड करणारे किंवा त्यांचा सन्मान धोक्यात आणणारे व्हिडिओ शेअर करणे हे कायद्याने गुन्हा आहे। सोशल मीडियावर अशा प्रकारच्या सामग्रीचा प्रसार केल्यास केवळ संबंधित व्यक्तीवरच नव्हे तर त्या ग्रुपच्या ॲडमिनवरही गुन्हा दाखल होऊ शकतो। व्हॉट्सॲपच्या सर्व ग्रुप ॲडमिन यांनी सावध होणे आता गरजेचे आहे। दिनांक 24/3/2026 रोजी सायंकाळी अमळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी PI श्री भार्गव सपकाळ व सोबत PSI श्री कृष्णा चव्हाण, पोलीस हवालदार संदीप सांगळे, सतीश तरटे, योगेश बहिरवाळ, श्याम खाडे हे अमळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना मौजे भाटेवाडी शिवारात गारमाता येथे अहिल्यानगर ते बीड रोडलगत 5 इसम हे हातात धारदार शस्त्र घेऊन मोठमोठ्याने आरडाओरड करून गोंधळ करत असताना दिसून आले। पोलिसांनी त्यांना त्यांची नावगाव विचारले असता देवीदास उर्फ देवा घनश्याम पहुणे वय 27 वर्षे राहणार उंबरहिरा तालुका पाटोदा हल्ली मुक्काम पुणे, सूरज रमेश जाधव वय 24 वर्षे राहणार लक्ष्मीनगर भूम तालुका भूम जिल्हा धाराशिव हल्ली मुक्काम पुणे, अविनाश सिद्धाराम कोळी वय 27 वर्षे राहणार विजापूर नाका सोलापूर हल्ली मुक्काम पुणे, राहुल मल्लप्पा मेहत्रे वय 26 वर्षे राहणार दत्तनगर निलंगा जिल्हा लातूर हल्ली मुक्काम पुणे, विवेक विनोद राम वय 18 वर्षे राहणार देवराईनगर हडपसर पुणे असे असल्याचे सांगितले। त्यांची झडती घेतली असता त्यातील देवीदास उर्फ देवा घनश्याम पहुणे याच्याकडे एक स्टीलचा धारदार पाते असलेला सुरा मिळून आला। तसेच सूरज रमेश जाधव याच्याकडे एक धारदार लोखंडी कोयता मिळून आल्याने सदरच्या इसमांना ताब्यात घेऊन अमळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे। सदरच्या आरोपींना काल दिनांक 25/3/2026 रोजी पाटोदा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। सदरच्या गुन्ह्याचा पुढील तपास PI श्री भार्गव सपकाळ हे करत असून यातील सर्वच आरोपी हे सध्या पुणे शहरात वास्तव्यास असल्याने त्यांचे पुणे जिल्ह्यातील कोयता गँगशी काही कनेक्शन आहे काय, तसेच त्यांनी शस्त्र कुठून हस्तगत केले, तसेच त्यांचे अजून कोणी साथीदार आहेत काय याबाबत पोलीस कस्टडी दरम्यान तपास करण्यात येणार आहे। अशा प्रकारचे अवैध शस्त्र घेऊन आपल्या परिसरात देखील कोणी इसम दिसून आल्यास नागरिकांनी न घाबरता ताबडतोब अमळनेर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन अमळनेर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा। तोपर्यंत नमस्कार।